आज दिवसभर मला रूम साफ करायला टाइम भेटला नव्हता, त्यामुळे ना संध्याकाळच्या टायमाला पहिलं रूम साफ करून घेते. हे सगळे काम सकाळी होऊन गेले ना की दिवसभर टेन्शन नसतं. पण अशात कसं व्हायला माहिती का, मी करतच राहिले आणि धनू आहे तसंच करायली. मग असं आता ती तर करणारच. त्या दिवशी मी रूम साफ केली ना तेव्हापासून ठरवलंय की इथून पुढे धूळ वगैरे काय होऊ द्यायची नाही, टाइम टू टाइम साफ करायचं. ते सगळं करून मी खाली आले आणि आज बनवायची होती खीर. म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करा. इथे सगळ्यात पहिलं मी तूप घेतलं होतं पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं टाकलं आणि मग पाणी टाकलं. पाण्याला उकळी आल्यानंतर ना इथे मी तांदूळ घेतले, सकाळपासून भिजू घातले होते, त्याला मिक्सर मधून काढून घेतले. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून मग मी त्या फोडणीमध्ये टाकणार आहे. त्याच्यामुळे ना गाठी होत नाहीत ना, तर जर बिना पाणी टाकलं ना तर त्याच्या गाठी होऊन बसतात. मग मी लागण तशी साखर टाकली, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. इकडे साईडला माझे भांडे एकट्टा करणं पण चालू होतं, कारण की नंतर लय पसारा होतं किचनवर. आता इथं बघू शकता खिरीला छान टेक्स्चर आले. त्याच्यानंतर ना इथं मी ड्रायफ्रूट कट करून घेते तडका देण्यासाठी. आणि कोणती पण खीर असली ना तरी मी वरतूनच तडका देते. तडका पॅन मध्ये मी थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून थोडेसे गोल्डन ब्राऊन होत दिले आणि मग ते खिरीमध्ये टाकलं. आणि आज जेवणामध्ये होता पुरी, भाजी, खीर आणि भात. चला माझ्यापुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.